नमस्कार, मी अरविंद आठले. भाषण मालिकेतलं 122वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. मला मान्य आहे की ही सगळी जी भाषण मालिका सध्या आहे ही अत्यंत क्लिष्ट अशा अवस्थेत आहे, समजायला कठीण, परंतु तरीही अनेक नवीन गोष्टींचा खुलासा याद्वारे तुम्हाला होतो आहे. अनेक प्रकारची माहिती, अनेक अनुभवांचा अर्थ आणि सगळ्याच शारीरिक अवस्थाचा भारतीय ऋषीमुनींनी किती प्रचंड अभ्यास केलेला होता, कसलीही यंत्रसामग्री नसताना, हे अत्यंत पाहण्याजोगं आहे. म्हणून हा विषय कितीही कठीण असला तरी तुम्ही पूर्ण ऐका, वारंवार ऐकला तर तो तुम्हाला समजेल. तर सुरू करण्याआधी माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद हे सगळं फळ त्यामुळेच आहे. मला ही प्रेरणा झाली की या प्रकारे हे सगळं समोर यावं. तर जागृती लक्षणं कशी असतात यासंबंधी मागच्या भाषणामध्ये आपण बोललो. प्राणबंधनाचा पहिला परिणाम शारीरिक चैतन्याचा कल्लोळ हा जरी असला तरी त्याचा दुसरा आणि नंतरचा परिणाम शारीरिक विश्राम व मन वाढणारं अंतर्गत वहन हा असतो. आणि त्याला धरूनच धडातला रक्तप्रवाह मेंदूकडे वळतो. शिवणीकडून टाळूपर्यंत विशेष शक्ती चालना होते आणि गुह्यपिंड, अधिवृक्कपिंड, कंठपिंड, श्लेष्मपिंड इत्यादी या दिशेनं प्रवाह वाहू लागतो. हे अवयव केवळ कोणेकरता निर्दिष्ट केले आहेत हे उघड आहे. श्री रामकृष्ण परमहंसांनी कथन केलेल्या एका अनुभवावरून हा मुद्दा अतिशय स्पष्ट होतो. हठयोगाचं साधन करीत असता एक दिवस रात्री 8-9च्या सुमारास त्यांच्या टाळीतून खरोखरच रक्त निघू लागून ते तोंडावाटे बाहेर पडू लागले. श्रीरामकृष्ण म्हणत त्या रक्ताचा रंग अगदी काळाकुट्ट होता आणि ते इतकं दाट होतं की काही तोंडातून बाहेर पडलं आणि काही दातांच्या टोकात चिकटून वडाच्या पारंब्याप्रमाणे बाहेर लोंबू लागलं. तोंडात गोळा घालून रक्त दाबून धरण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. तेव्हा मात्र मला भय वाटू लागलं. चोहोकडे ही बातमी पसरून लोक धावून आले. हलधारी त्यावेळी मंदिरात सायंपूजा वगैरे आटोपीत बसला होता. ही बातमी ऐकून त्याला भीती वाटून तो धावतच आला. त्याला पाहताच माझे डोळे पाण्यानं भरून आले व मी म्हणालो, दादा, शाप देऊन तू ही माझी काय दशा करून टाकलीस रे. पहा बरं. माझी ती अवस्था पाहून त्यालाही रडू कोसळलं. त्या दिवशी काली मंदिरात एक जण चांगला साधू आला होता. हा सारा गोंधळ ऐकून तोही तिथे आला आणि रक्ताचा रंग आणि जेथून बाहेर निघत होतं ती जागा यांचं परीक्षण करू नका म्हणाला. भिवू नका, रक्त बाहेर आले ही गोष्ट फार चांगली झाली. तू योगसाधन करीत असतोस असं दिसतं. या साधनाच्या प्रवाहानं सुषुम्नेचं तोंड मोकळं झालं असून शरीरातील रक्त डोक्याकडे वर चाललं होतं. ते डोक्यात न जाता असं मध्य तोंडातून बाहेर निघालं. हे खरोखर खूप चांगलं झालं. ते जर माथ्यात गेलं असतं तर तुला जडसमाधी प्राप्त झाली असते आणि मग काहीही केलं असतं तरी ती भंगली नसती. तुझ्याकडून जगदंबेचं काही विशेष कार्य व्हायचं आहे म्हणून तिने या संकटातून तुला बचावलं असं पाहून मग क्रिया शरीराच्या दृष्टीने या घटनेचा बराच विचार करण्याजोगा आहे. बाल, उन्मत्ता आणि जळ अशा लीला करून दाखवणाऱ्या सिद्धांच्या शरीर व्यापाराचा मेंदूतील श्लेष्मपिंड, कंठपिंड, वृषकपिंड आणि वृक्कपिंड आणि गुह्यपिंड आणि यांना प्रेरक असलेल्या धमन्या आणि त्यांच्या स्त्रावाचं वहन करणाऱ्या शिरा यांचा एकवटून जर उहापोह झाला तर ती मोठी विज्ञान सेवा होईल. परक्रिया शरीराच्या दृष्टीनं कंठ हे स्थान किती महत्त्वाचं आहे याचं विवेचन करताना स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांचा उहापोह सहजच झाला. बाह्य व अंतर्गत संवेदक जर दूर साचली तर निद्रेच्या ऐवजी समाधीप्रत नेणारी अवस्था उत्पन्न होऊ शकते. हा आपला मूळ मुद्दा आहे. अशी अवस्था कोणकोणत्या क्रमाने उत्पन्न होते याची ओझरती कल्पना श्रीरामकृष्णांच्या अनुभवावरून येऊ शकेल.
त्यांच्या अनुभवात सुषुम्ना नाडीचा उल्लेख आलेला असल्यामुळं आणि कंठ आणि गळा या अवयवाचा तिच्याशी घनिष्ठ संबंध असल्यामुळं दोघांचाही उलगडा करणं आवश्यक आहे. त्यामुळं मानवी अनुभवांचं एक वेगळंच दालन खुलं झाल्यासारखं होईल. निद्रा या शब्दात सामान्यतः स्वप्न अवस्था व गाढ झोपेची अवस्था या दोन्हीही आपण समाविष्ट करतो. आधुनिक विज्ञानाप्रमाणे गळा हा अवयव या दोन्ही अवस्थांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कंठ अथवा गळा या अवयवाचा प्रांत कर्णमुलापर्यंत समजला जातो हे विशेष लक्षात ठेवलं पाहिजे. फासळ्यांच्या पिंजऱ्यात रोखलं गेलेलं हृदय आणि कवटीच्या बंद पेटारीत जतन केलेला मेंदू हे अवयव प्रत्यक्ष हाताळता येत नाहीत, परंतु निमुळता आणि उघडा असलेला गळा हा मध्यभाग त्या दृष्टीने उपयोगी पडतो. या दोन्हीही विस्तृत अवयवांचं जो नियंत्रण करतो. हृदय आणि मेंदू यांचं रक्तवाहन काही वैशिष्ट्य बाळगतं. उदाहरणार्थ सिम्पॅथेटिक धमनीजाल आणि ॲड्रेलिनसारखी रसद्रव्य शरीरातील शिरांचं संकोचन करतात, पण हृदयातल्या स्त्रिया संकुचित न होता विस्तृत होतात आणि मेंदूंच्या शिरांवर संकोचनाच्या दृष्टिकोनातून फारसा परिणाम होत नाही. मेंदूच्या बाबतीत आणखीन एक विशेष गोष्ट अशी आहे की जिची नोंद गेल्या प्रकरणात आपण केली. मेंदू ऑटो रेग्युलेशन करतो. या वस्तुस्थितीचा निद्रेप्रमाणेच समाधीसारख्या अवस्थांशीही संबंध आहे. अशा तऱ्हेच्या विशेष रक्तवहन असलेल्या या अधरोत्तर अवयवाची कळ गळ्यात आहे, कारण या शरीर भागात मोठ्या फार महत्त्वाच्या शिरा, धमनी आणि ग्रंथी इत्यादींची स्थानं आहेत. निसर्गाची ही योजना मोठ्या प्रबद्धतेची आहे असं म्हणावं लागेल. प्राण्यांची जाणीव, कळा, जागृती समान असलेली स्वप्न अवस्था, सुषुप्तीची अवस्था यात एखाद्या घोट्याप्रमाणे म्हणजे शटल येरझार करीत असते. शास्त्रज्ञांचं असं निरीक्षण आहे की झोपेत दर 1.5 तासांनी ती स्वप्नावस्था येते. मेंदूतील विद्युत लहरींच्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञांनी झोपेच्या 4 अवस्था कल्पलेल्या आहेत, अर्थात या सोयीकरता आहेत. सामान्यतः अर्ध्या तासाची एक अवस्था धरून या 4ही अवस्थांचा 2 तासांचा अवधी होतो. हे 2 तासांचं चक्र एकूण झोपेत 4-5दा येतं. शास्त्रज्ञांचं असंही प्रतिपादन आहे की मेंदू आणि शरीर या चयापयाच्या चक्रानुसार आळीपाळीनं स्वप्न आणि सुषुप्ती यांची कारक द्रव्य उत्पन्न होऊन संचित होतात आणि त्या अवस्था निर्माण करतात. इथं मूलभूत प्रश्न हा निर्माण होतो की चयापयाचा हा चक्रने विक्रम फक्त स्वप्न आणि गाढ झोप यांच्यापुरताच आहे की दैनंदिन जीवन व्यापणारा आहे. तसा तो व्यापणारा असल्याची शक्यता शास्त्रज्ञांना जाणवत आहे. भारतीय शास्त्रांची ही वस्तुस्थिती ताडून पाहण्याजोगी आहे. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्या दैनंदिन गतीचं एक बाजूने आणि शरीर, मन आणि त्यांच्या स्पंदनाचं आणि लयींचं दुसऱ्या बाजूने विश्लेषण करून भारतीय शास्त्रज्ञांनी असा सिद्धांत प्रतिपादला आहे की मेंदू आणि शरीर यातील चयापयाचा चक्रने विक्रम 2 तासाचा असतो. ज्योतिर्गणिताप्रमाणे नक्षत्र चक्र मध्यम मानानं आकाशातून 2 तासांच्या अवधीनं फिरतं. क्षितिजावर उगवणारा नक्षत्रपुंज ज्याला ज्योतिर्गणितात लग्न असं म्हणतात, फिरतो म्हणजे ती पृथ्वीचीच गती असते. कुंडलीतील 12 स्थानांना सामान्यतः 2 तास दिलेले आहेत. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत 24 तास होतात. ज्योतिर्गणितातील होराचक्र 1 तासाचं असतं आणि सूर्य, शुक्र, बुध, चंद्र, शनी, गुरु, मंगळ या ग्रहांच्या अंमलाच्या भाषेत मूलभूत 7 स्पंदांचा होराचक्रात विचार होतो. होरा 1 तासाचा असला तरी त्यातील ग्रहांचा परिणाम व्यक्त व्हायला जरा अवधी लागतो, म्हणून अर्धा तास अधिक धरतात. दिनमान, रात्रिमान, उष्णतामान, वायू, वेग, वायुदाब यांचं प्रमाण, वैद्युत आणि चुंबकीय फरक, गुरुत्वाकर्षणातील बदल इत्यादी बाबतीत दैनंदिन फेरे आढळतात आणि त्यांचा अवधी 2 तासाचा ठरतात.
भौतिक सृष्टीतील बदल पांचभौतिक असल्यामुळे एका पंचमहाभूतातून दुसरं पंचमहाभूत व्यक्त होत असताना त्याच्या प्रत्यक्ष परिणामास वेळ लागतो. म्हणून एका तासाच्या होऱ्यात अर्धा तास मिसळून 1.5 ते 2 तासांचं चक्र हिशोबात धरतात. ज्योतिषशास्त्र ही नाडी हा शब्द या संदर्भात वापरतं. घटिका या शब्दाचा तो पर्याय आहे. पण नाडी हा शब्द अनेकार्थी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. काळाचा घटक, पोकळ नळी, शक्तिप्रवाह आणि चयापयाची पातळी असा वेगवेगळ्या अर्थानं हा शब्द उपयोगात आणला जातो. लग्न किती नाड्यांचं असतं हा हिशोब ज्योतिर्गणित सांगतं. तसंच ते आद्यनाडी, मध्यनाडी आणि अंत्यनाडी अशा प्रकारचं वर्गीकरणही सांगतं. इथं नाडी हा शब्द लेवल ऑफ मेटाबॉलिझम या अर्थाने येतो. शरीराच्या दृष्टीने शिरा आणि नाकपुड्यासारखा पोकळ अवयव या अर्थानं नाडी हा शब्द वापरला जातो. तसाच तो शक्तिप्रवाह या अर्थानेही वापरला जातो. नाडीशुद्धी, सुषुम्ना नाडी इत्यादी संदर्भात या शब्दाचा हा अर्थ असतो. पृथ्वी, चंद्र, सूर्य इत्यादींच्या दृष्टीने 2 तासांचं चक्र जसं आहे तसंच नागपुड्यातून वाहणाऱ्या वायूचं चक्रही 2 तासाचं आहे, असा भारतीय शास्त्रांचा सिद्धांत आहे. श्वसन हे जिवंतपणाचं निर्देशांक म्हणजे इंडेक्स आहे. हा शास्त्रपूत सिद्धांत आधारभूत धरून सर्वोदय नावाच्या शास्त्रानं आपला नीटसा प्रपंच थाटला आहे. चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी या परिभाषेत कालघटक व चयापयाची पातळी या दोन्हींचा मेळ घालून एक रोकडं शास्त्र उत्पन्न करण्यात आलं. आयुर्वेदानेही वात, पित्त, कफ या संज्ञांनी लेवल ऑफ मेटाबॉलिझम या दोन्हींचा मेळ घालून निरोगी आणि रोगी अवस्थातली चक्र सांगितली आहे. ऋतुचर्या व दिनचर्या याचप्रमाणे रोगोत्पत्ती, रोगांची लक्षणं, चढउतार, औषधांची प्रमाण, वेळा इत्यादीच नव्हे तर शरीराचे अवयव आणि मनोव्यापार यांच्या संबंधातली चक्र डोळ्यासमोर ठेवून एक सखोल आणि मूलगामी शास्त्र उभारलं आहे आणि बायोलॉजिकल क्लॉक्सचा विशेष लाभ करून घेतला आहे. आधुनिक शास्त्रानं त्याची प्रज्ञा आता मान्य करू लागले आहेत आणि त्याचा गौरव करू लागले आहेत. संगीतशास्त्रज्ञांनी जी राग व्यवस्था सांगितली आहे ती देखील अशाच प्रकारे मेळ घालून केलेली आहे. निद्रेचं चक्र दर 2 तासांनी फिरतं आणि प्राण्यांची जाणीव कळा, स्वप्न, गाढ झोप या 2 अवस्थांमध्ये ये जा करीत असते. हा आपला प्रस्तुत मुद्दा भारतीय शास्त्राप्रमाणे कंठस्थानाशी बद्ध असलेली स्वप्नावस्था आणि हृदयस्थानाशी बद्ध असलेली गाढ झोपेची अवस्था या दोन्हीही आत्म्याचे पाद असल्यामुळं व आत्मा शरीरव्यापी असल्यामुळं आपाद तलमस्तक शरीर या दोहोत गुंतलेलं असतं. पण या दोन्हीही गोष्टी विसंगत नाहीत. आधुनिक शास्त्रही शरीर आणि मेंदू यांचा एकवटून विचार करतं आणि स्वप्न व गाढ झोप यातील विशिष्ट स्थानही शोधतं. मेंदूकडून शरीराकडे आणि शरीराकडून मेंदूकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाटांचा त्यांनी केलेला अभ्यास कंठगत स्वप्न आणि हृदयगत गाढ झोप या भारतीय प्रमेयांना संमतीच देतो. पूर्वी घोट्यांचा दृष्टांत दिला आहे. त्याच भाषेत सांगायचं तर म्हणता येईल की जाणीव कळा कंठ ते हृदय यात फेरे घालते व दोन्हीतही मेंदू सहभागी असतो. नेत्र हा अवयव जागृतीच्या अवस्थेशी संबंध आहे याबद्दल आता दुमत नाही. स्वप्न आणि गाढ झोपेची प्रेरणा नेत्राकडून खाली उतरते याहीबद्दल अर्वाचीन आणि प्राचीन शास्त्र यात विवाद नाही. स्वप्नावस्थेतली चित्र डोळ्याच्या अनुभवाशी बांधलेली असतात आणि म्हणूनच जन्मधानाच्या स्वप्नात चित्र नसतात. जन्मांधांच्या जे जन्मांध असतात त्यांच्या स्वप्नात चित्र नसतात. स्वप्नावस्था जागृतीसारखीच असल्यामुळं प्रकाशयुक्त आहे आणि चित्ररूपडींचा खेळ करणारी आहे. मनाचा व्यापार या अवस्थेत सक्रिय असल्यामुळं त्याचं अंगभूत सृजकत्व, कल्पकत्व आणि संयोजकत्व स्वप्नातील चित्ररूपडींमध्ये भरपूर दिसून येतं. अद्भुत आणि अभावित वाटावी इतकी मिश्रणं स्वप्नांच्या चित्ररूपडीमध्ये असतात. भारतीयांचं तैजस हे विशेषण लक्षवेधक आहे. नेत्रानुभव व मनाचे संकल्प विकल्प म्हणजे क्रिएशन्स आणि कॉम्बिनेशन्स
स्वप्नाच्या चित्ररूपणींमध्ये थैमात घालीत असल्यामुळं स्वप्नमीमांसा कोणत्याही एका सूत्रात फॉर्म्युल्यात बसवता येत नाही. पूर्वकाळापासून भविष्यकाळापर्यंत विस्तृतपट या अवस्थेत उकलला जातो. विचारप्रधान मेंदू निष्क्रिय झालेला असल्यामुळं फिल्टरिंग मंद होतं आणि त्यामुळं स्वप्नावस्थेत काळाच्या मर्यादा पडत नाही. जितकं मागे जाता येईल तितकं पूर्वकाळास मनाला जाता येतं. त्याचप्रमाणे जितकं पुढे जावता येईल तितकं भविष्यकाळातही त्याला जाता येतं. या विधानांमागील सत्य आधुनिक संशोधनात काहीसं झळकू लागलेलं आहे. कृत्रिम स्वाप म्हणजे हिप्नॉसिस आधिव्याधी दुरुस्त करण्याकरता जसा उपयोगात आणतात तसा तो अबोध मनाला म्हणजे अनकॉन्शियसला जास्त चलित करण्याकरताही उपयोगात आणतात. या दृष्टीनं काही पाश्चात्य विश्लेषकांचे प्रयत्न प्रस्तुतस्थळी उल्लेखण्याजोगे आहेत. लहानपणच्या स्मृतीच नव्हे तर गर्भावस्थेतील अस्तित्वाच्या स्मृती गर्भाशयाशी या स्थापद्वारा एकरूप होऊन जागवण्याचे प्रयोग काहींनी केले आहेत. काहींनी त्याच्या पूर्वीच्या म्हणजे पित्याच्या शुक्रबीजाशी व मातेच्या आर्तव बीजाशी एकरूप होऊन तत्कालिक घटनांच्या स्मृती आठवत आणण्याचे अद्भुत प्रयोगही केलेले आहेत. हा अभ्यास असं दाखवतो की रेम म्हणजे स्वप्नावस्थेतील डोळ्यांच्या जलद हालचालीशी श्वसनाच्या हालचाली जुळतात व त्या दैनंदिन गतीचे फरक आढळतात. रात्रीपेक्षा दिवसा त्या जास्ती असतात. शास्त्रज्ञांचा असा तर्क आहे की जन्मानंतर होणाऱ्या श्वसनाच्या स्नायूंच्या क्रियांची ही तालीम आहे. अतिश्राव्य लहरींच्या साह्यानं केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की स्त्रियांमध्ये देखील गर्भाच्या अशा हालचाली होतात व मेंढ्याप्रमाणे त्या दैनंदिन गतीचे फरक आढळतात. जन्माच्या थोड्याशा पूर्वकाळात त्या घडतात. गर्भाला सूक्ष्म ज्ञान होतं. आईचा आवाज, तिचा गंध इत्यादीच्या संवेदना त्याला तीव्रतेने जाणवतात असं आता शास्त्रज्ञ सांगू लागले आहेत. असे प्रयोग व निरीक्षण करण्यात येत आहेत. हे सर्व पुरावे लक्षात घेतले असता असं म्हणता येईल की पोटातील गर्भ हा स्वप्न आणि गाढ झोप दोन्हीही अनुभवत असला पाहिजे. गाढ झोपेसारखी अवस्था अत्यंत खालच्या प्राण्यांपासून म्हणजे वनस्पतीत देखील आढळून येते. पण स्वप्नावस्था मात्र विकासक्रमात पुढेच अभिव्यक्त होत असली पाहिजे. भारतीय शास्त्रज्ञांनी गर्भाच्या ज्ञान आणि संवेदना या गोष्टींबद्दल असं वर्णन केलेलं आहे की गर्भाशयाच्या बट्टीत उकडत असलेला जीव सुटकेची सतत प्रार्थना करत असतो. वेदात वामदेवाचं असं वर्णन आहे की मी नेहमीच्या मार्गाने जन्मास येणार नाही अशी गर्भावस्थेत त्यानं प्रार्थना केली. ऋग्वेदात वामदेवाचं असं सूक्त आहे की मी पोटात असताना सर्व देवांचे जन्म जाणले. या भारतीय उद्गारांना कविकल्पना किंवा बावळटपणा ठरवता येणार नाही. रामकृष्णांच्या पूर्वनिर्दिष्ट अनुभवात ज्या सुषुम्ना नाडीचा उल्लेख आला आहे तिचा कंठ अथवा गळा या अवयवांशी संबंध आहे आणि परक्रिया शरीरात या नाडीला अनन्य महत्त्व आहे याचा निर्देश पूर्वी आपण केला आहे. हिचा प्रांत ओटीपोटापासून कंठापर्यंत आहे. ही नाडी सामान्यतः सुप्त असते. योग साधना अथवा विहिताचार यांनी ती उकलते. ती विकसित झाल्याखेरीज जागृत कुंडलिनी सहस्रार चक्रापर्यंत वर चढत नाही. हे जे परक्रिया शारीर भारतीयांनी शोधलं आणि सुप्रतिष्ठ केलं ते नीट ध्यानात घेण्यास आतापर्यंतचं विवरण मदत करेल. नाकातून आलटून पालटून वाहणाऱ्या वायुप्रवाहास नाडी अशी संज्ञा देतात. वायूचं हे वाहणं दोन्ही नाकपुड्यातून असलं अथवा दोन्हींचं वाहणं बंद असलं तर त्या स्थितीत ती नाडी चालू असते असं भारतीयांचं प्रतिपादन आहे. म्हणजे या संदर्भात नाडीचा संबंध चयापयाशी आहे हे उघड आहे. आणखी एका संदर्भात या नाडीचा विशेष निर्देश होतो. पंचप्राणापैकी एक असलेल्या उदान या वायूच्या नाड्यांमध्ये सुषुम्ना या नाडीचा प्रामुख्यानं उल्लेख होतो. या वायूचं स्थान कंठ हे सांगितलेलं आहे.
भारतीयांनी शिरा आणि धमनी या दोहींच्याही वर्णनाचा प्रारंभ नाभीपासून केला आहे. मेंदूचा अग्रक्रम त्यांनी ओळखला होता हे अनेक पुराव्यावरून दिसतं. तरीही त्यांनी नाभीला आरंभस्थान धरलेलं आहे. याचं कारण उघड आहे. गर्भशारीर जे एम्ब्रिओलॉजी, शरीराची पुढची वाढ, मेन्च्युरेशन व दैनंदिन चयापचय यांचा विचार केल्यास हे आरंभस्थान अचूक असं म्हणता येईल. गर्भावस्थेत वायूचं धमन होऊन वेगवेगळ्या अवयवांची निर्मिती जिथून होते ते नाभिस्थान. पोटात असताना याच स्थानातून सर्व पोषण होतं आणि जगात आल्यानंतरचा सर्व शारीर मानस व्यापार नाभीमंडळातून होतो. मॅन इज फर्स्ट ऑफ ऑल अ न्यूट्रिटिव्ह प्रोसेस असं जे सत्य सांगितलं आहे ते प्रस्तुत संदर्भात फार महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. नाभीमंडळात सर्व शारीर मानस व्यापार बिंबित होतो. म्हणून पातंजल सूत्रानं नाभीचक्रे कायव्यूह ज्ञानम असा जो सबिज समाधीचा प्रयोग सांगितलेला आहे तो सर्वांशानं शास्त्रीय आहे असं म्हटलं पाहिजे. 5 वायूंची स्थानं सामान्यतः अशी सांगितली आहेत. नाभी ते डोकं असं प्राणवायूचं वहन, नाभी ते नाक टाळू असं उदानवायूचं वहन, नाभी ते गुह्य आणि पाय असं अपानवायूचं वहन, प्रत्यक्ष नाभीमंडळातच फिरणारा जो तो समान आणि नाभीतून सर्व शरीरभर स्फुरत असलेला व्यान. पंचभूतांच्या भाषेत या 5 वायूंचं स्वरूपही भारतीय शास्त्रज्ञ सांगतात. अपान पृथ्वी तत्वाचा, प्राण जलतत्वाचा, उदान तेजस तत्वाचा, समान वायुतत्वाचा आणि ध्यान आकाश तत्वाचा, व्यान आकाश तत्वाचा. या सिद्धांताला धरून योग, मंत्र, औषधोपचार यातील प्रयोग रचले गेले आहेत. प्रस्तुत मुद्द्याच्या दृष्टीने आपल्याला उदानवायूचं अधिक स्पष्टीकरण करायचं आहे. वाग्भटानं याचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की उदानवायूचं स्थान छाती, थोरॅक्स हे आहे आणि त्याचा संचार नाभी, गळा व नाक या अवयवापर्यंत असतो आणि व्याणीचा व्यापार प्रयत्न म्हणजे इंग्रजीत एफर्ट असं ज्याला म्हणतो तो ऊर्जा म्हणजे हुरूप वा उत्साह, एनर्जी, बळ, त्वचेचा वर्ण व स्मृती यांचे कार्य आहे. तौलनिकदृष्ट्या पाहिलं तर असं दिसतं की सिम्पॅथॅटिक धमनीजाल आणि अंतःस्रावी ग्रंथ यांची पुष्कळशी कर्म उदानवायूच्या कार्यक्षेत्रात येतात. उदाहरणार्थ गुह्यपिंड, वृक्कपिंड, कंठपिंड इत्यादीचे स्त्राव श्लेष्मपिंडाकडे व मेंदूकडे वर खेचून नेणं, ओटीपोट, आतडी, यकृत इत्यादी अवयवातील रक्त आणि त्यातील धमन्यांचा संदेश हृदय, मेंदू इत्यादीकडे नेणं इत्यादी कार्य उदानवायू करतो. अपानांचं गुरुत्व नसल्यागत करून शरीरातील ऊर्ध्वगती हा वायू साधतो. हलकेपणा तो उत्पन्न करतो. याला उपनिषदामध्ये तेजः अथवा तैजस असं म्हटलं आहे. ते त्याच्या तेजस्तत्वात्मकतेस धरून म्हटलं आहे. जास्त तपशिलात न ठरता प्रस्तुत विषयापुरतं बोलायचं तर तौलनिकदृष्ट्या असं म्हणावं लागेल की श्लेष्मपिंडद्वारा हायपोथिलॅमस या अवयवापर्यंत या वायूचा अंमल चालतो. मेंदूच्या या पुढील भागाप्रमाणे त्याच्या मागच्या भागावरही मानेकडून सत्ता तो चालवतो. पृष्ठवंशरज्जूचा कवटीतील फुगीर भाग म्हणजे मिड्युला व त्याच्या जवळपासचे भाग त्याच्या राज्यात येतात. उदाहरणार्थ वाक्प्रवृत्तीची प्रेरणा पुढील व मागील दोन्ही बाजूनी होते. जागृती पुढील व मागील दोन्ही बाजूनी प्रेरित होते. प्राणवायूची थोडी तुलना केली की आणखी प्रकाश पडतो. वाग्भटानं असं म्हटलं आहे की प्राणवायू उरहकंठगत असून तो मेंदूत जातो आणि बुद्धी, हृदय, मन, इंद्रिय यांचं धारण करतो. तसंच तो थुंकणं, शिंकणं, ठेकर देणं, श्वसन करणं आणि अन्न गिळणं या क्रिया करतो. उदानवायू मेंदूत जात नाही. तो मेंदूच्या तळाशी असलेल्या मागील पुढील भागावर सत्ता गाजवतो. त्याची धडक तिथपर्यंत जाते. तो त्यांना प्रेरणा देतो. प्राणवायू उरहकंठचर आहे तरीही त्याचा हृदयावर व मेंदूतील सर्वोच्च केंद्रावर विशेष अंमल आहे. हृदय आणि मेंदू यांच्या रक्तप्रवाहातील एक वैशिष्ट्य समान आहे. त्याचा उल्लेख पूर्वी झाला आहे. व्हायटल एनर्जी अथवा लाईफ फोर्स माध्यम
व वाहक आपतत्व आहे. म्हणूनच उपनिषदामध्ये मुख्य वायू प्राण हा सांगितला आहे आणि इतर वायू त्याचे सहचर असं म्हटलेलं आहे. आधुनिक विज्ञानानुसार जिवंत शरीर हे पाण्याच्या साठ्यास फुटलेला जीव, ॲनिमेटेड मास ऑफ वॉटर असल्यामुळं आपतत्वात्मक असतं. त्यात मेंदू सर्वात अधिक आपतत्वात्मक आहे. रक्तापेक्षाही तो पातळ आहे. त्यात 85% पाणी असतं आणि शस्त्रक्रियेच्या अगोदर मूत्रला औषध देऊन तो पाणी आटलेला डिहायड्रेट असा करतात, कारण तो जरा घट्ट झाल्याशिवाय शस्त्रक्रिया शक्य नाही. छातीप्रमाणे कंठ हे स्थान प्राण आणि उदान या दोन्ही वायूंचं स्थान आहे. आणि खेळीमेळीनं या दोघांच्याही क्रिया चालतात. तरीही त्यांची वैशिष्ट्य लक्षात घेण्याजोगी आहेत. आधुनिक विज्ञानाचं एक मूलभूत निरीक्षण इथं उल्लेखण्याजोगं आहे. सिम्पॅथेटिक सिस्टीम पूर्णपणे काढून टाकली तरी प्राणी व्यवस्थित जीवन जगू शकतो, असं कॅननच्या प्रयोगापासून लक्षात आलेलं आहे. त्यात उणीव एकाच गोष्टीची असते, ती ही की तो झगडू शकत नाही. पिंजऱ्याचं सुरक्षित जीवन निरागसतेनं निरोगीतेनं जगणं एवढंच तो करू शकतो. हे झालं प्राणवायूचं कार्य. उदान वायू प्रयत्न, ऊर्जा, बल इत्यादी देणारा असल्यामुळं जीवनातील धकाधक त्याच्या स्वाधीन असते. नाभीपासून निघणारे वायू परस्परांचा संबंध कसा राखतात हे एका दृष्टांताच्या साह्यानं नीट सांगता येतं. छत्रीचा दांडा आणि छत्रीचं छत यात जसा संबंध असतो तसा दांड्यासारखा असलेला उदानवायू आणि छतासारखा मूर्धंग असलेला प्राणवायू. उदानवायू शरीराच्या आसासारखा म्हणजे ॲक्सिस, विशेषतः त्याची सुषुम्ना ही नाडी तशी असते म्हणून तिला मध्यमा असं म्हणतात. उदानवायूचा गळा, घसा, नाक इत्यादीपर्यंतचा संचार भारतीय शास्त्रज्ञ सांगतात. स्मृती हे त्यांचं विशेष कार्य असल्याचंही नमूद करतात. योग साधना, विहिताचार इत्यादीतील काही प्रत्यक्ष प्रयोग या वायूला धरून रचलेले दिसतात. कंठ आणि हृदय या दोन्ही अवयवावर उदान आणि प्राणवायू यांची सत्ता असते आणि खेळीमेळीनं हे वायू आपलं कार्य करतात. ही भारतीय दृष्टी सिम्पॅथेटिक व पॅरासिम्पॅथेटिक धमनी संस्था याही खेळीमेळीनं आपलं कार्य करतात. ही आधुनिक दृष्टी या दोन्हीही पूर्वोक्त बाजूंचा विचार करताना विशेष विचार करण्याजोग्य आहे. स्वप्न अवस्था ही एक प्रकारची जागृत अवस्था आहे आणि सिम्पॅथेटिक धमनी संस्था तिची कारक आहे. हे आधुनिक निरीक्षण उदानवायूच्या कार्याशी सादृश्य दाखवणारं आहे. स्मृती हे एक त्याचं कार्य आहे असं भारतीय शास्त्रज्ञ म्हणतात. तेव्हा या शब्दाची नीट व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे. मेमरी आणि अवेअरनेस असे दोन्हीही अर्थ या शब्दाच्या व्याप्तीत येतात. स्वप्न आणि सुषुप्ती या दोन्हीही अवस्थांच्या बाबतीत एक गोष्ट समान आहे. गाढ झोपेत हृदयक्रिया बंद होऊन जसा मृत्यू येतो तसाच स्वप्न अनुभवतानाही येतो. योग साधना, विहिताचार यात ब्राह्ममुहूर्ताला जे आगळं स्थान आहे ते नीट कळायला आत्तापर्यंत केलेली चर्चा फार उपयुक्त ठरेल. बाह्यसृष्टी या समयी वेगवेगळी असते. पहाटेचे वारे अधिक प्राणद असतात. रात्रीनंतरच्या प्रकाशाचा हळूहळू उत्साहजनक परिणाम होऊ लागतो. पक्ष्यांची किलबिल, गायीसारख्या प्राण्यांचं हंबरडं इत्यादी गोष्टी चैतन्याची साक्ष देऊ लागतात. सारी सृष्टी टवटवीत होते. मनुष्यातही पूर्वरात्रीचे स्राव कमी होऊन उत्तर रात्रीचे स्राव वेगानं वाढू लागतात. पूर्वरात्री श्लेष्मपिंड निद्राजनक स्त्रवतो तर पहाटे 2 पासून पुढं जागृतीप्रद स्त्रवतो. कंठपिंड, अधिक वृक्कपिंड, गुह्यपिंड इत्यादींना उत्तेजन मिळून सक्रियता व उत्साह उसळू लागतात. यावेळची स्वप्नावस्थेची दाट दशा हे दाखवतं की सिम्पॅथेटिक धमनी संस्था उत्कट होत जाते. 2 शरीरांचं स्वाभाविक विलगीकरण घडत असतं. अशावेळी केलेली योग साधना, विहिताचार यांचं कर्म अधिक फलप्रद होईल यात काही नवल नाही.
म्हणूनच पहाटे उठून साधना करावी ब्राह्ममुहूर्ती असं आपण ठरवतो. आपलं शास्त्र तसं सांगत असतं. तर आता आपली वेळ झालेली आहे. पुढच्या वेळेस भेटू. जरूर अनेक वेळा ऐकून ऐकून विचार करा, तर हे तुम्हाला समजू शकेल. पुढच्या ह्याच्यात भेटू. नमस्कार.